राम राम सोयरी हो. आता लग्न सराई सीझन चालू झाले आणि तुम्हाला सांगतो आधीच गावगावच्या पोराचे लग्न होईना आलेत. तुम्हाला सांगतो गावा परत कुठं तरी एक नाही तर दोन नवरदेव राहिलेत. पोरायचे लग्न वर्षाला 10 व्हायलेत. मग आता कोण्या गावामध्ये पोरायचं एक किंवा दोनच नवरदेव तयार व्हायलेत. ते कशामुळे होत असेल काय नाही पोरायला काय ध्यानात येणं आले त्याचा आपला कार्यक्रम चालू आहे. मग ज्या नवरदेवाचं जमलंय लग्न मग त्यानं म्हणाले बा बाकीच्याचं काय झालं नाही आपलं लग्न झालंय म्हणून त्यानं डीजे लावालाय. नंबर 1चा आनंदामध्ये लग्न करायलाय. मग आता त्यानं डीजे लावालाय मात्र नाचणार यायला काही इज्जत राहिली नाही पाजत राहिली नाही. आपल्याला कोण बघालंय कोण काय म्हणाल याचा काही विचारायला नाही बघा. त्याचा धंदा चालूच आहे. नंबर 1ची दारू प्यायचं आणि वरी पाय करून आणि लांब सडक तोंडाच्या बाहेर जीप काढून नाचायचं. मग आपल्याला सोयऱ्याच्या गावामध्ये कोण बघालंय आपल्याला काय म्हणेल आपलं लग्न झालं नाही लोक आपल्याला काय म्हणतील याचा काही विचार करणं आले तर आणि डीजे लावलं की त्या डीजे मध्ये भांडणं कराले. मग भांडणं केलं की त्या नवरदेवाचा खोळंबा व्हायला डीजे बंद खोटं इतके भांडणं व्हायले की त्या नवरदेवाला जेलमध्ये जावं लागले. मग आता मला या पोरायला सांगायचं आहे नवरदेव डीजे लावणार नाचणार तुम्ही. त्या नवरीचा बापाच्या गावामध्ये नवरीचा बाप सुद्धा काय म्हणालाय. मग आता तुम्हाला कोणता कंड आलाय म्हणतो त्या डीजेवर भांडण करायचा. आता कमाल झाली की नाही तुमची आणि तुम्हाला थोडा विचार होईना आलाय. मायला आपल्या संच्या पोराचं लग्न झालंय गड्या आणि आपलं लग्न कशामुळे होत नसेल या असल्या डीजेवर नाचण्यामुळे तर तुमचं लग्न होईना आलंय. मग आता तुमच्या काय डोसक्यातच येणं आलंय. तुमचं नंबर 1 कार्यक्रम चालू आहे. जीभ तोंडाच्या बाहेर लांब सडक काढायची आणि नाचायचं. काय रे मायला दुनिया पुरी चंद्रावर गेली आणि तुम्ही फक्त नवरदेवाच्या डीजेवरच नाचून परेशान. आता आमचं बोललं की तर तुम्हाला तोंड दिसते. म्या काय म्हणालो मला काय करायचं नाही. मात्र मग म्हण आहे की बा त्याचं लग्न झालंय तर तुमचंही लग्न हो आणि तुम्हाला एका हाताचे 2 हात हो आणि दोन्हीचे 4 हात हो. मात्र तुमच्या जर डोसक्यात येत नसेल तर मला काय करायचं आहे. आता तरी सुधरा. त्यानं डीजे लावालाय तुम्हाला दारू पिऊन नाचवालाय. तुमच्या कसं डोसक्यामध्ये माती गेली म्हणालो नाही. तुम्हाला थोडं तरी अकल येऊ की नाही. म्हणजे त्या नवरदेवानं काय ठरलंय आपलं तर लग्न झालंय मात्र या भोसडीच्या यायला दारू पाजव डीजेवर नाचव आणि यायला मुंजा ठेव असलं त्याचं धोरण आहे रे. सुधरा थोडं सुधरा.